बघा किती छान झाली आपली भजी. या तुम्ही पण आमच्याबरोबर खायला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? हे बघा पाऊस खूप पडतोय पण असं वाटतंय मस्त चटपटीत खावं. तर मी आता मुगाची डाळ 2 तास आधी भिजत टाकली. आता ती मी धुवून घेते आणि वाटून घेते. पाणी न टाकता वाटून घेते. हे बघा, हे आता जाडसर वाटून घ्यायचं, असं दरदरा बारीक करायचं नाही. आणि हे असं आपल्याला आता मी मीठ टाकून घेते आणि फेटून घेऊया. मीठ टाकायचं आणि असं फेटून घ्यायचं. खूप पण नाही फेटायचं. म्हणजे मस्त गोल गरगरीत होतात. आणि ही भजी लहान मुलं पण खाऊ शकतात. पण तेव्हा तुम्ही मिरपूड नका टाकू. मग मोठ्यांना खायचं असेल तर करा. कुरकुरीत भजी आपण नेहमीच खातो. जराशी अशी भजी पण खायची, छान लागतात. खूप टेस्टी लागतात ही भजी. हे बघा, आता हे आपण हे करून घेतलं. आता याच्यामध्ये अर्धा इंच किसलेलं आलं घालते. अर्धा इंच किसलेलं आलं, 8-10 कढीपत्त्याचे पानं कापून टाकले आणि 2 बारीक हिरवी मिरच्या घेतल्या. हे बघा, आता थोडेसे मिरे घेतले मी. आता हे कुटून टाकते. साधी मिरे टाकले ना तरी पण छान टेस्ट पण छान येते. मग हे बघा, मिरे पण टाकून घेतले. असं करायचं. याला जास्त हे नाही लागत, ओवा बिया जे काही नाही टाकलं तरी चालतं. फक्त एवढंच चालतं. खूप छान टेस्टी लागतं आणि पचनाला हलके एकदम, मूग डाळ असल्यामुळे. आता तेल गरम झालं का आपण टाकून घेऊया. तेल पण तापायला ठेवलं आहे. हे बघा, तेल तापतं आहे आपलं. हे बघा, आता तेल पण तापले. आता छान आपण भजी टाकून घेऊया. खूप कडक एकदा तेल गरम झालं ना का कमी करायचा गॅस. मग एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडतील बघा ही भजी. वरून क्रिस्पी नाते, आतून एकदम छान होतात, फ्लफी एकदम. भजी होत आली. याबरोबरच आपण मिरच्या पण तळून घेऊया. आता आतून कापून घेतलेल्या आहेत मिरच्या. बघा, भजी पण छान झाली, बरोबर मिरच्या पण झाल्या. आता काढून घेऊ आपण. अशीच आपण आता सर्व भजी तळून घेऊ. आणि एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. ही भजी काढली ना का मिरच्या वेगळ्या करायच्या. मिरच्यांवर मीठ टाकायचं आणि भज्यांवर चाट मसाला टाकायचा. हे बघा, आता मी पण चाट मसाला टाकून घेणार आहे. चाट मसाल्याने खूप टेस्टी लागतं. मिरच्यांवर मीठ टाकायचं. आता सर्व करून घेऊ आपण.